Navi Mumbai cops destroy drugs worth 10 crore rupees. The destruction of the banned substances was carried out at a facility in Taloja. According to the officials, the Navi Mumbai police conducted the operation to destroy the drugs on Wednesday morning at around 11 a.m. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त मिलिंदजी भारंबे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सुमारे 2 वर्षापासून विविध नशेच्या व्यापार करणाऱ्या वापर करणाऱ्या अशा घटकांना जवळजवळ 1800 घटकांना त्यांनी पकडले आणि त्याच्यामधून जवळजवळ 54 कोटी रुपयाचा ड्रग्ज त्या ठिकाणी आज त्याचं नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। बाब असे की साधारण 2-1 महिन्यापूर्वी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सिने अभिनेता जॉन अब्राहम यांच्याच समवेत त्याला मी पण होतो, प्रशांत ठाकूर पण होते आणि मिलिंदजी भारंबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी जी मोहीम सुरू केली की नशामुक्त, तसं भारतच त्यांची इच्छा आहे, परंतु त्यांना जो परिसर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय त्यामध्ये त्यांच्या यंत्रणेने अतिशय सुंदर काम करून मोठ्या प्रमाणामध्ये नशा धारण करणारे की नशा करणाऱ्या लोकांना सुद्धा असते या ठिकाणी चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। 100% यश पहिल्या टप्प्यातच येतच नसतं, टप्प्याटप्प्याने ते यश येईल आणि आशावादी माणसाला यश मिळतं। निराशेच्या गर्दीत गेलेली माणसं कधी यश संपादित करू शकत नाही। मिलिंदजी भारंबे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि खालचा पोलीस कॉन्स्टेबल या लोकांनी जीवाचं रान करून या ठिकाणी ही यंत्रणा राबवली आणि मोठ्या प्रमाणात त्यांना यश मिळालं। निश्चितपणे या गोष्टीचं अनुकरण अन्य पोलीस आयुक्तालयामध्ये होईल, ग्रामीण भागातल्या अधीक्षक परिसरामध्ये होईल। महाराष्ट्र नशामुक्त व्हावा, भारत नशामुक्त आणि जगातूनच नशामुक्ती व्हावी अशा प्रकारची धारणा आपल्या सारख्या माणसांच्या मनामध्ये असते आणि तिला यश मिळेल असं माझा विश्वास आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो, मात्र पोलीस करतो आणि नशामुक्त करण्यासाठी आज अशा प्रकारची टीम होती तर येणाऱ्या काळात भारत आपण नशामुक्त होईल आणि येणाऱ्या काळात कॉलेज आणि शाळेच्या आरोग्य मोठ्या बघा, शेवटी पोलीस यंत्रणा आपलं काम करेल, परंतु समाजामध्ये अवेअरनेस, जागरूकता निर्माण करणं, या नशेचे दुष्परिणाम काय होते, तुमचं जीवन कसं उद्ध्वस्त होईल याच्या बाबतीमध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेमार्फत सगळी माहिती दिलेली आहे। म्हणजे नशा केल्याने काय होणार आहे आणि नशा मुक्त झाल्याने काय होणार आहे, ह्यात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाबी पोलिसांकडून सांगितले जातात आणि समाजातल्या आमच्यासारखे समाजसेवकांचं सुद्धा काम आहे, आम्ही पण तिथे काम करतो। नाही, प्रामुख्याने आफ्रिकन देशात म्हणजे त्याच्यामध्ये नायजेरियन आहेत, अन्य इतर नावं विविध, पण नायजेरियन मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि आपल्या यंत्रणांनी निश्चितपणे त्यांना आटोक्यात आणण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ते आटोक्यात येईल असा माझा विश्वास आहे।